काय डिस्कस करत होतो लास्ट लेक्चर मध्ये? आपण काय काय डिस्कस केलं? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ काय डिस्कस केली तर अमाइन्स. आज आपण काय स्टार्ट करायचं आहे तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ काय स्टार्ट करायचे तर अमाइन्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ काय आहेत तर अमाइन्स. आता हे जे काही केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स आहेत बघा, सगळ्यात पहिला केमिकल प्रॉपर्टी ऑफ अमाइन मध्ये आपण एक कन्सेप्ट बघणार आहे, बेसिसिटी ऑफ अमाइन्स. काय डिस्कस करणार आहे? काय डिस्कस करणार आहे? बेसिसिटी ऑफ अमाइन्स. म्हणजे अमाइन्स बेसिक आहेत. मग अमाइन्स आपण किती प्रकारचे आहेत म्हणतो? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन, अरोमॅटिक अमाइन आणि नॉर्मल. हे जे काही अमाइन्स बनले हे कशापासून बनलेले आहेत तर अमोनियापासून बनले. कशापासून बनले? कशापासून बनले? अमोनियापासून बनलेले. समजते मी काय सांगते? ठीक. तर नॉर्मली एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे हे कशावरती डिपेंड राहतं? तर एखादा सबस्टन्स बेसिक आहे तर त्यांना H+ आयन काय करायला पाहिजे? घ्यायला पाहिजे किंवा त्यांना लोन पेअर घ्यायला पाहिजे. Substance to be basic, a substance to be basic, a substance to be basic, he should accept what? He should accept proton. तर त्यांना काय करायला पाहिजे? एक्सेप्ट करायला पाहिजे किंवा he should share lone pair. He should share what? नाहीतर त्यांना काय शेअर करायला पाहिजे तर लोन पेअर काय करायला पाहिजे? शेअर. काय शेअर करायला पाहिजे? लोन पेअर. समझ में आ रहा है? नॉर्मली अमोनिया या फिर अमाइन या फिर प्राइमरी अमाइन या फिर सेकेंडरी अमाइन का स्ट्रक्चर कैसे रहता है? ऐसे रहता है. तो इस नाइट्रोजन पे लोन पेयर है. क्या है नाइट्रोजन पे? तो लोन पेयर है. अगर मैंने इसको वाटर में डिसॉल्व किया, इसमें डिसॉल्व किया वाटर में, मला दोन गोष्टी दिसतात. कोणत्या दोन गोष्टी दिसतात? पहिली गोष्ट आहे की हा H+ आयन जो आहे हा नायट्रोजन काय करतो? एक्सेप्ट करतो. कसं? तर ह्याचा लोन पेअर जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेअर. कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होते. कसला बॉन्ड फॉर्म होतो इथं? कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन असते. कोऑर्डिनेट बॉन्डिंग मध्ये कसं शेअरिंग असते? अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कसं शेअरिंग असते? अनम्युच्युअल शेअरिंग. सो इथं काय असणार आहे तर इथं N, इथे काय येणार आहे तर कोऑर्डिनेट बॉन्ड आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस आणि हा काय झालं तर OH काय झालं मायनस. मग हा अमोनिया असू दे किंवा प्रायमरी अमाइन असू दे किंवा सेकंडरी अमाइन असू दे किंवा टर्शरी अमाइन असू दे हेच रिॲक्शन होणार. ठीक आहे. तर दोन थिअरीज आहेत. एक आहे लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्जुगेट ऍसिड बेस थिअरी आणि दुसरी आहे लेविस ऍसिड बेस थिअरी. लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्जुगेट ऍसिड बेस थिअरी आणि एखादा सबस्टन्स जो H+ आयन काय करतो? एक्सेप्ट तो ऍसिड आणि जो H+ आयन जो H+ आयन एक्सेप्ट करतो तो बेस आणि जो H+ आयन देतो तो ऍसिड. सो ह्या केसमध्ये हा H+ आयन देतो म्हणून हा वॉटर काय आहे तर ऍसिड. H+ आयन देणारा काय आहे तर ऍसिड. he should accept proton to be basic म्हणजे he should lose the proton to be acidic आणि हा H+ आयन एक्सेप्ट करतो म्हणून हा काय आहे तर बेस. काय आहे हा? बेस. समझ में आ रहा है जो मैं बोल रही है? सुन. हाँ, इसने H+ आयन दिया तो ये एसिड बन गया, इसने H+ आयन लिया तो ये बेस. ये लॉरी ब्रॉन्स्टेड एसिड बेस थ्योरी है होता. मैंने बोला कॉन्जुगेट एसिड बेस. क्या बोला? कॉन्जुगेट एसिड बेस. देखो ये जो रिएक्शन रिवर्स होगी, क्या होगी रिएक्शन? रिवर्स. तो ये H+ आयन जो लिया है वो देगा. ये जो H+ आयन, इसने H+ आयन जो लिया है वो क्या करेगा? देगा, देणार. आणि हा OH मायनस तो H+ आयन काय करणार आहे? घेणार आहे. म्हणजे आता हा H+ आयन देतोय N
अमाइन किंवा अमोनिया जो रिएक्टंट साइडला काय म्हणून बिहेव करत होता, बेस. तो प्रोडक्ट टू रिएक्ट जाताना काय म्हणून बिहेव करणार आहे, ऍसिड, कारण तो H प्लस आयन देणार. काय करणार H प्लस आयन देणार. रिएक्शन रिव्हर्सिबल पॉसिबल आहे पॉसिबल. सो हा H प्लस आयन देणार म्हणून आपण ह्याला कसला म्हणतो, कॉन्ज्युगेट ऍसिड. कसला ऍसिड म्हणतो आपण ह्याला, कसला ऍसिड म्हणतो आपण ह्याला, कॉन्ज्युगेट ऍसिड. आणि OH मायनस काय म्हणतो तर कॉन्ज्युगेट बेस, कारण H प्लस आयन काय करणार आहे तर घेणार आहे. लॉजिक समजतंय का बघा. जो तुमच्या रिएक्टिव्ह साईडला बेस म्हणून बिहेव करत होता, जो प्रोडक्ट साईडला काय म्हणून बिहेव करणार आहे, कॉन्ज्युगेट ऍसिड. आणि जो तुमच्या रिएक्टंट साईडला ऍसिड बिहेव करत होता, प्रोडक्ट साईडला कॉन्ज्युगेट बेस म्हणून बिहेव करतो. हे लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थेअरी प्रमाणे झालं की H प्लस डोनर इज अ ऍसिड and H प्लस आयन एक्सेप्टर इज अ बेस. ठीक आहे, ओके फाईन. तर लेविस ऍसिड बेस थेअरी काय म्हणते, ही शुड शेअर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. शेअर म्हणजे ऍक्च्युअली त्यांना डोनेट करायला पाहिजे. शेअर म्हणजे स्वतःच लोन पेअर काय करतो, डोनेट. सो नायट्रोजननं जेव्हा H प्लस आयन एक्सेप्ट केला, ह्या अमाइनच्या नायट्रोजननं जेव्हा H प्लस आयन काय केला, एक्सेप्ट केला, त्यावेळी ह्याचा लोन पेअर कशामध्ये झाला, नायट्रोजनचा लोन कशामध्ये कन्वर्ट झाला, नायट्रोजनचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे स्वतः भाषेत नायट्रोजन डोनेट केला ना. मग अकॉर्डिंग टू लेविस ऍसिड बेस थिअरी, substance donates lone pair. Substance donates lone pair donor is the base, and lone pair acceptor is a acid. Lone pair donor is a base, and lone pair acceptor is a lone pair donor is a lone pair acceptor is a. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? So, plus amines ammonia किंवा amines primary secondary किंवा tertiary. अमोनिया पण आहे NH3. NH3 नंतर अमाइन प्रायमरी अमाइन कोण आहे R-NH2. मग सेकंडरी अमाइन कोण आहे R2NH किंवा टर्शियरी अमाइन कोण आहे R3N किंवा अरोमॅटिक अमाइन कोण आहे तर C6H5. इथं काय आहे तर NH2. मला सांगा हे बेसिक असणार आहे की नसणार आहे, हे कोणी असू दे हे सगळे बेसिक असणार आहेत नेचरमध्ये. तर ते सगळे H प्लस आयन काय करणार आहेत, एक्सेप्ट करणार आहेत आणि त्याचं कोण पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहेत तर see all the amines but ammonia or aromatic amines will show basic character because they accept lone pair, they accept H plus ion, and they donate their lone pair, So if they're donating their lone pair, they are what? Lewis base. If they're donating a lone pair, they are Lewis base. If they are accepting an H plus ion, they are base only. But Lowry Bronsted base. कसला base? Bronsted base. आता आयोनिक इक्विलिब्रियम म्हणून टॉपिक आहे. केमिकल इक्विलिब्रियम तुम्हाला झाला असेल 11वी मध्ये, त्यामध्ये आयोनिक इक्विलिब्रियम पण होता. केमिकल इक्विलिब्रियम आणि आयोनिक इक्विलिब्रियम एकत्र स्मॉल टॉपिक आहे. त्यामध्ये हे कन्सेप्ट आहे की आर्हेनियस थेअरी प्रमाणे ऍसिड बेस कोण, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी प्रमाणे ऍसिड बेस कोण आणि लेविस बेस थेअरी प्रमाणे ऍसिड बेस. हे समजलं म्हणजे हे तुमचे बेसिक आहे त्याचं. हे जर बेसिक आहे तर कोण जास्त बेसिक आहे, कोण कमी बेसिक आहे, हे कशावर डिपेंड राहते, कॉमन सेन्स आहे की आपण याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट जेवढे जास्त H प्लस आयन तो एक्सेप्ट करणार आहे, म्हणजे जेवढे मॉलिक्युल्स आहेत, मॅक्सिमम H प्लस 6.02 into 10 पार्टिकल्स आहेत, त्यामध्ये मॅक्सिमम मॉलिक्युल H प्लस आयन एक्सेप्ट करत असतील, पटपट एक्सेप्ट करत असतील आणि एक्सेप्ट केल्यानंतर ते जे काही H प्लस आयन एक्सेप्ट केले ते परत इझिली दे ते चांगले बेस असणार आहे. तर ते पण ठीक आहे H प्लस आयन एक्सेप्ट केलं आणि दिलं पण परत असणार आहे बेसिक नेचर, घेतलं आणि परत दिलं का, म्हणजे तुमचं पाहिजे तर स्टेबल असेल. प्रोडक्ट साईड स्टेबल म्हणजे प्रोडक्ट साईडचा कॉन्जुगेट सेट तुमचा जेवढा जास्त स्टेबल म्हणजे तेवढं कमी चान्सेस आहे की ती रिएक्शन रिव्हर्स डिरेक्शनला जाणार.
आणि तेवढे जास्त असतात की तो बेसिक इन नेचर असणार. डोंट यू यू हॅव हर्ड अबाउट दिस or not? That there is a concept dissociation constant for acid and काय असते तर base. आता जर मी dissociation constant for acid आणि base साठी जर बघितलं तर base साठी dissociation constant काय असते तर Kb base. Dissociation constant for base. Dissociation constant for base is equal to the ratio of product concentration. Ratio of product concentration. Product concentration इथं कोण आहे? इथं NH प्लस हे 3 पॉइंट आहे. कॉन्सन्ट्रेशन NH प्लस आणि OH मायनस डिवायडेड बाय रेशो म्हटलं ना प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन द प्रोडक्ट ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन द प्रोडक्ट ऑफ reactant concentration to the product of reactant concentration. The product of reactant concentration to the product of समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ यस और नो? अब माझी Kb ची व्हॅल्यू किती जास्त येणार आहे? Kb ची व्हॅल्यू कधी जास्त येणार आहे? माझी Kb ची व्हॅल्यू कधी जास्त येणार आहे? हा माझा कोण होता? बेस. कारण हा लोन पेअर एक्सेप्ट लोन पेअर डोनेट करतो किंवा H प्लस आयन एक्सेप्ट. हा काय होता तर ऍसिड. हे जाताना हा H प्लस आयन देतो त्यामुळे हा काय आहे तर कॉन्जुगेट ऍसिड. आणि हा काय आहे तर हा काय कॉन्जुगेट. बरं मी काय कन्सेप्ट सांगितलं लक्षात दे. Dissociation constant Kb is the product of product concentration. Product concentration. Product concentration divided by the product of what? Reactant concentration. Kb ची व्हॅल्यू जास्त कधी येणार? कॉन्जुगेट ऍसिड आणि बेस तर कॉन्सन्ट्रेशन काय असायला पाहिजे जास्त. म्हणजे तुमचा प्रोडक्ट मॅक्सिमम फॉर्म पाहिजे आणि जो काही प्रोडक्ट मॅक्सिमम फॉर्म झालेला आहे तो परत रिएक्टंट मध्ये कन्वर्ट होऊन चालणार. जो काही प्रोडक्ट तिथे फॉर्म झालेला आहे परत रिएक्टंट मध्ये कन्वर्ट होऊन चालणार. म्हणजे सोप्या भाषेत तुमचा कॉन्जुगेट ऍसिड काय असायला पाहिजे तर स्टेबल असायला पाहिजे. फॉर सबस्टन्स टू बी मोर बेसिक त्याचं कॉन्जुगेट ऍसिड काय असायला पाहिजे तर मोर स्टेबल असायला पाहिजे. आता अजून एक कन्सेप्ट आहे तुम्ही पीएच वगैरे बघितलं असेल जस पीकेबी असते. पीकेबी काय असते? पीकेबी इज इक्वल टू काय असते तर मायनस लॉग बेस 10 ऑफ काय असते तर केबी. मग पीकेबी मायनस लॉग बेस 10 ऑफ केबी आहे म्हणजे काय असते की जर तुमचा केबी जास्त आहे काय जास्त आहे तर पीकेबी काय असणार आहे जास्त असणार आहे की कमी असणार आहे? नेगेटिव्ह लॉग आहे. येस. डिसोसिएशन कॉन्स्टंट बेस जास्त आहे म्हणजे पीकेबीची व्हॅल्यू काय असणार आहे कमी. आणि जेवढा कमी पीकेबीची व्हॅल्यू लेसर द पीकेबी व्हॅल्यू more will be its basic character. More will be the what character? More will be the which character? More will be the basic character. More will be the basic character. Will be the basic character. हे कॉन्सेप्ट समजले? मला पीकेबी व्हॅल्यू वरून समजणार नाही किंवा केबी व्हॅल्यू वरून समजणार आहे की तो किती जास्त बेसिक आहे किंवा किती जास्त ऍसिड. एक तर कॉन्सेप्ट माझ्याकडे आहे की माझा जो कॉन्जुगेट ऍसिड आहे तो काय असायला पाहिजे स्टेबल असायला पाहिजे. मग तो कॉन्जुगेट ऍसिड कोणत्या कोणत्या सर्कमस्टॅन्सेस मध्ये स्टेबल असू शकतो. So there are certain factors which affects the basic
बेसिक कॅरेक्टर ऑफ मिक्स करणार आहे. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन, ॲनिलीन आणि अमोनिया. ह्यामध्ये सगळ्यात जास्त बेसिक कोण आहे, सगळ्यात कमी बेसिक कोण आहे, का आणि का प्रश्न हेच आणि का. ठीक आहे. हा माझा जो काय अमोनिया अमाइन जे काय आहे ते आहे, त्याच्याकडे लोन पेअर आहे. ह्याला वॉटर मध्ये मी डिझॉल्व्ह केलं तर मला मिळताना काय मिळणार आहे तर NH प्लस आणि OH काय येणार आहे तर मायनस. ह्याला आपण काय म्हणतो तर कॉन्जुगेट ऍसिड आणि हा काय माझा तर बेस. सो माझ्याकडे कोण कोण आहे, कोण कोण आहे माझ्याकडे, माझ्याकडे आहे अमोनिया. सगळ्यात पहिला तर अमोनिया, बेसिक अमोनिया, हा अमोनिया. त्यानंतर नेक्स्ट आहे अमाइन, प्रायमरी अमाइन. नेक्स्ट आहे हा कोण आहे सेकंडरी अमाइन. का त्याला अजून किती अल्काइल ग्रुप जॉईन आहेत तर 2. हा कोण आहे तर टर्शियरी अमाइन. मी कम्पेअर करणार आहे की अमोनिया, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन मध्ये बेसिक कोण आहे, का जास्त बेसिक आहे. मग त्यासाठी मी 2 फॅक्टर्स कन्सिडर करणार आहे. कोणते फॅक्टर्स कन्सिडर करणार आहे, 2 फॅक्टर्स. पहिला फॅक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. कसला इफेक्ट, कसला इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे शिफ्टिंग, जे सिग्मा बॉन्ड असतो तो सिग्मा बॉन्ड काय होत असतो, शिफ्ट होत असतो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडे. कोणाकडे, सिग्मा बॉन्ड जो आहे. आता हा H आणि N मधला हा बॉन्ड सिग्मा आहे, तर हा जो बॉन्ड आहे हा कोणाकडे शिफ्ट होणार आहे, नायट्रोजनकडे शिफ्ट होणार. पण शिफ्ट होण्यासाठी तो हायड्रोजनची ऍबिलिटी म्हणजे हायड्रोजन तेवढा दानशूर असायला पाहिजे की ठीक आहे हा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तुझ्याकडे घे, असं सांगणारा हायड्रोजन असायला पाहिजे, किंवा अल्काइल ग्रुप असे असायला पाहिजे. ऍक्च्युली हायड्रोजन तसा नसतो, हायड्रोजन दानशूर नसतो. का, हायड्रोजनची व्हॅलेन्सी बाहेरच्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, शेड पेअर घेऊन एक इलेक्ट्रॉन घेतले, ड्युप्लेट कम्प्लीट झाले. ड्युप्लेट कम्प्लीट झाले त्यामुळे तो म्हणतो मला कोणाचं लेणं पण नको आहे, देणं पण नको आहे, मी आहे तसं राहणार. मी माझ्याकडचे जे काय शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, जे काय शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, काय आहेत ते कोणाला देणार नाही. आता का असं का, तर हे बघा मी हीच केस, हे बघा हा जर अमोनिया असेल, NH3 असेल, ह्याला जर मी वॉटर बरोबर ट्रीट केलं तर मला मिळताना काय मिळणार आहे, NH4 काय मिळणार आहे तर प्लस, आणि इथं OH काय येणार आहे तर मायनस. असंच असणार आहे ना. म्हणजे त्या नायट्रोजनला ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला तर ह्याचा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला ना. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला तर बॉन्ड पेअर, आणि ह्यावरती चार्ज काय आला तर प्लस, आणि हा अमोनियम आयन फॉर्म झाला. काय फॉर्म झाला, काय फॉर्म झाला, अमोनियम आयन. ठीक आहे, अमोनियम आयन फॉर्म झाला, प्रोडक्ट साइडला फॉर्म झाला अमोनियम आयन तुमचा. आता प्रोडक्ट साइडचा जर तुमचा अमोनियम आयन स्टेबल असेल तर तो प्रोडक्ट टू रिएक्टंट जाणार, स्टेबल नसेल तर तो प्रोडक्ट टू रिएक्टंट कडे जाणार आहे. जर प्रोडक्ट टू रिएक्टंट कडे जातोय म्हणजे त्याचं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, प्रोडक्ट साइडचं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन काय होतंय, कमी. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर केबीची व्हॅल्यू कमी, केबीची व्हॅल्यू कमी म्हणजे पीकेबीची व्हॅल्यू जास्त, पीकेबीची व्हॅल्यू जास्त म्हणजे बेसिक कॅरेक्टर कमी, पीकेबीची व्हॅल्यू जास्त म्हणजे बेसिक कॅरेक्टर. समझ में आ रहा है, यस और नो. ठीक आहे, आता इथं ही एक कंडिशन झाली. नेक्स्ट बघा, हा प्रायमरी अमाइन आहे. कसला अमाइन आहे, प्रायमरी. प्रायमरी अमाइन तुमचा जर घेतला RNH2, हा RNH2 ह्याला वॉटर मध्ये जर मी डिझॉल्व्ह केलं तर मला काय मिळते तर RNH3 काय मिळते तर प्लस, कारण परत ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर, आणि तर काय झाला तर OH मायनस, म्हणजे हा परत कॉन्जुगेट ऍसिड फॉर्म झाला. हा कॉन्जुगेट ऍसिड जास्त स्टेबल असला तर प्रोडक्ट साइडला टिकणार, नसेल तर
रिएक्टंट साईडला परत शिफ्ट होणार आहे, बेसिक कॅरेक्टर कमी होणार आहे. सिमिलरली इथं हा म्हणजे इथं काय येणार आहे, परत इथं H येणार आहे आणि यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस. ठीक आहे. परत RNH आणि इथं काय आहे तर R. ह्याला परत मी कशाबरोबर ट्रीट केलं, वॉटर बरोबर. तर मला मिळताना R2NH2 काय येणार आहे तर प्लस आणि OH काय येणार आहे तर मायनस. म्हणजे परत हा इथं याच्यावरती चार्ज काय येणार आहे प्लस. हा लोन पेअर गेला काय, ज्यावेळी मी हा शिफ्ट करते, हा बॉन्ड जेव्हा ड्रॉ करते त्यावेळी ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झालाय तर बॉन्ड पेअर. सिमिलरली इथं पण तसंच असणार आहे, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेअर मध्ये, आणि नायट्रोजन वरती चार्ज काय डेव्हलप झाला तर पॉझिटिव्ह. नाव मजा बघा. मी एक बिझनेस स्टार्ट केलेला होता. काय केलेला होता, बिझनेस. त्या बिझनेस स्टार्ट केलेला त्यावेळी साई, सैफ आणि नुपुरा माझे पार्टनर्स होते. ठीक आहे, ओके फाईन. शेअरिंग होतं आपल्यामध्ये जे काय, मी मेन आहे पार्टनर. मग तू मला 100, तू 1000 इन्व्हेस्ट केले तर मी 1000 इन्व्हेस्ट केले त्या बिझनेसमध्ये, अशा प्रपोर्शन मध्ये. बरं तू 1000 दिले मी 1000, तू 1000 तर मी 1000, माझ्याकडे अजून 1000 आहेत, माझ्याकडे अजून 1000 रुपये आहेत जे मी कोणाबरोबरही शेअर केलेले, दॅट इज लोन पेअर नायट्रोजन मध्ये, जो कोणाबरोबरही शेअर केलेला नाही. ठीक आहे. कायरा आली, कायराकडे पैसे नव्हते, काहीच पैसे नव्हते. कायरा कॅनॉट इन्व्हेस्ट अ सिंगल रुपी. म्हणून मी काय करणार आहे, मी म्हणा ठीक आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग ना 1000 रुपये जे आहेत हे आमच्या दोघांचे आहेत असं म्हणणार. आणि मी माझ्याकडे जे 1000 रुपये कायराला पार्टनर घेऊन काय करणार, शेअर करणार. म्हणजे तसं बघितलं तर जेव्हा मी पार्टनर तिला बनवला तर 500 रुपयाचा हक्क तिचा झाला. 500 रुपये माझ्याकडे काय झाले, कमीच झाले ना. पूर्ण 1000 माझ्याकडे होते पहिला, 500 रुपये काय झाले कायराकडे गेले, कायराकडे गेले 500 रुपये कमी झाले. म्हणजे माझ्यावरती कमतरता निर्माण झाली की नाही, मग मला ती दुगदुग असणार की नाही, 500 रुपये कमी झाले, 500 रुपये कमी झाले, कशाला कमी झाले, कशाला कमी झाले. दॅट इज कॉन्जुगेट ऍसिड. 500 रुपये कमी झाले, 500 रुपये कमी झाले, 500 रुपये कमी झाले, 500 रुपये कमी झाले. समझ में आ रहा है, येस और नो. जेव्हा हा अमोनियम आयन आहे, कसला आयन आहे, या अमोनियम आयनला जे तिन्ही हायड्रोजन्स आहेत, हा तर बाहेरचा आलेला मी कायराला जो दिला शेअर केलेला, पण हे जे तिघं तुम्ही आहात हे हायड्रोजन, जेव्हा तुम्ही हायड्रोजन म्हणून बिहेव करताय, काय म्हणून बिहेव करताय, तुम्ही म्हणाल आमच्या खिशात काहीच नाही, 1000 रुपये होते बघ ते तुझ्याबरोबर शेअर केले, मग तुझा 1000 माझे 1000 शेअरिंग, तुझा 1000 माझा शेअरिंग, तुझा माझं, हे सोडून मी तुम्हाला काय मदत करू शकत नाही. मग मला काय होणार आहे, शिट कशाला कायराला घेतलं पार्टनर म्हणून, घेऊया माझं लोन पेअर परत, माझे 500 रुपये घेऊया परत येईल रिव्हर्स. समज में आ रहा है. अमोनियम आयनच्या केसमध्ये, अमोनियाच्या केसमध्ये तिन्ही हायड्रोजन असतात आणि ते हायड्रोजन इलेक्ट्रॉन डोनेटिंग नसतात, कारण त्यांचं स्वतःचं ड्युप्लेट काय झालेलं असतं तर कम्प्लीट झालेलं असते. त्यामुळे ते देणं घेणं विणं काय ते म्हणतात, नाही आम्हाला काही द्यायचं पण नाही, आम्हाला काय घ्यायचं नाही, आम्हाला काहीच करायचं नाही, आम्हाला काहीच करायचं नाहीये, कोणतीच पार्टनरशिप नकोय, काय नकोय. मग त्यामुळे ते काय करतात, जे अमोनियम आयन फॉर्म झाला म्हणजे हा NH4+ फॉर्म झाला ना, परत हा प्रोडक्ट साईडला जातो. कारण तो अमोनियम आयन जो त्याच्याकडे लोन पेअर होता, तो लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला, बॉन्ड पेअर. म्हणजे तो म्हणतो की नाही माझं दे बाबा, मी माझ्याकडे घेतो आणि मी परत अमोनिया बनवतो. इथं आलं, बेसिक नेचर तर दाखवलं, पण जास्त वेळ कॉन्जुगेट ऍसिड टिकला नाही. अमोनियाच्या केसमध्ये, कोणाच्या केसमध्ये समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ, यस और नो. लेकिन हा इथं जेव्हा आहे, ही कंडिशन जेव्हा आहे, हे आहे कायरा शेअरिंग, मी नायट्रोजन आणि हे कायरा आहे जे शेअरिंग झालेलं आहे, त्यामुळे ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज काय झालेला आहे तर डेव्हलप झालेला आहे. आता साई जो आहे, साई इज अन अल्किल ग्रुप and you both are hydrogen only. Nupura and Saif is hydrogen only. This is alkyl group. So Sai, when Sai is behaving as an alkyl group is having ability to share its electron pair. They are electron donating in nature. Who are electron donating in nature? Alkyl groups. Who are electron donating in nature? Alkyl groups are what in nature? Alkyl groups are electron donating group. म्हणजे ते काय करू शकतात, त्यांच्याकडचा जो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आर आणि नायट्रोजन मधला,
तो काय करतात, स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडे शिफ्ट करतात, ढकलतात. म्हणतात तुझ्याकडे कमतरता निर्माण झाली ना, तू लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट केला, तुझ्याकडे कमतरता निर्माण झाली, मग हे काय करते, स्वतःचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडे शिफ्ट करतेस. शिफ्ट केलं म्हणजे टोटली दिलं असं नाहीये, पण नायट्रोजनला काय वाटणार, हा माझ्याकडे आता कोणतरी दिले, ठीक आहे, मी स्वतःचं लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट केलं, पण ती कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणतरी आलं ना. म्हणजे मी जर इन्व्हेस्ट केलेलं, कायराचे सगळे पैसे मी इन्व्हेस्ट केलेले, कायरा माझ्या बरोबर आहे, साई काय म्हणतो ठीक आहे आज ते घेऊ किती, तू त्याला घेतलंस ना, मी माझ्याकडे एक 200 रुपये तुला देतो. मग त्या 200 रुपयाचं सॅटिस्फॅक्शन मला आहे की नाहीये, मग त्या 200 रुपयासाठी मी जास्त वेळ इथं टिकणार कॉन्जुगेट ऍसिड म्हणून. अमोनियापेक्षा जास्त वेळ मी ऍज अ प्रायमरी अमाइनचा अमोनियम आयन, प्रायमरी अमाइनचा अमोनियम आयन म्हणून कोणाकडे टिकणार आहे, तर बेस साईडला, कॉन्जुगेट ऍसिड साईडला. म्हणजे माझा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल असणार आहे कशापेक्षा, अमोनियम आयन पेक्षा. अमोनियाच्या अमोनियम आयन पेक्षा प्रायमरी अमाइनचा अमोनियम आयन मोर स्टेबल असतो, त्यामुळे त्याची केबीची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त, पीकेबीची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी, त्यामुळे इट विल बी मोर बेसिक दॅन अमोनिया. कोणापेक्षा मोर बेसिक असणार आहे, कोणापेक्षा मोर बेसिक असणार आहे, अमोनिया. समज में आ रहा है, येस और नो? ठीक आहे. आता इथे किती अल्काइल ग्रुप्स आहेत, 2. म्हणजे फॉर एक्झाम्पल साई तर होताच, आता साई आणि सैफ दोघही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. म्हणजे मी जरी गायराला 500 रुपयामध्ये आमचं शेअरिंग झालेलं, तर माझा जो काही दुःख होता 500 रुपये कमी झाले, मग साई म्हणतोय 200, सैफ पण म्हणतोय 200, माझं दुःख अजून कमी झालं, 400 आले माझ्याकडे, हा ना. म्हणजे इथं पण तेच असणार आहे की जरी ह्यानं शेड लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट केलाय, बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट केलाय, तर हे 2 अल्काइल ग्रुप काय करणार आहेत, स्वतःचा शेड पेअर त्याच्याकडे ढकलणार आहेत. तुझ्याकडे कमतरता निर्माण झाली ना, मग ही विल बी सेटिस्फाइड, हाँ मेरे को कोई तो दे रहा है, मेरे को कोई तो इलेक्ट्रॉन दे रहा है, तो मैं सेटिस्फाइड हूं, तो मैं स्टेबल रह सकता हूँ ज्यादा देर के लिए, स्टेबल रह सकता हूँ ज्यादा देर के लिए. म्हणजे प्रायमरी अमाइनच्या अमोनियम आयन पेक्षा सेकंडरी अमाइनचा अमोनियम आयन काय आहे, मोर स्टेबल. काय आहे, हा. मग टर्शरी अमाइन मध्ये किती जण आहेत, म्हणजे आता नुपुरा, साई आणि सेफ तिघही काय आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. त्यामुळे जरी ह्यानं लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला, जरी ह्याच्यावरती पॉझिटिव्हिटीची जी काही जाणवली, तिघ जण म्हणतात घे रे घे, माझ्याकडचे पैसे घे, 200 200 200 600 झाले आणि एन्जॉय माझे, येस और नो? हा. मग सगळ्यात जास्त स्टेबल, ह्याला इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतात. कसला इफेक्ट म्हणतात, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हा. अल्काइल ग्रुप स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करताय, समोरच्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम कडे ढकलतायत, कारण त्याच्याकडे कमतरता निर्माण झाली आहे, कारण त्याच्याकडे कमतरता निर्माण झाली आहे. ह्याला म्हणतो आपण कसला इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. कसला इफेक्ट म्हणतो, मग अकॉर्डिंग टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मी जर बघितलं, तर तुमच्या टर्शरी अमोनियम आयन सगळ्यात जास्त स्टेबल आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, हे बघा, टर्शरी अमोनियम आयन तुमचा जास्त स्टेबल आहे कम्पेअर्ड टू सेकंडरी, इथं काहीच नाही आहे, टर्शरी अमोनियम आयन जास्त स्टेबल आहे कम्पेअर्ड टू सेकंडरी अमोनियम आयन, कम्पेअर्ड टू प्रायमरी अमोनियम आयन, कम्पेअर्ड टू अमोनियम आयन. मग सगळ्यात जास्त स्टेबल कॉन्जुगेट ऍसिड जो असेल तो जास्त वेळ प्रोडक्ट साईडला राहणार, म्हणजे त्याची केबीची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त, पीकेबीची व्हॅल्यू, आणि तो मोर ऍसिडिक, आणि तो मोर ऍसिडिक. सो हु विल बी मोर मोर बेसिक, मोर एसिडिक नो, मोर बेसिक. मग सबसे ज्यादा बेसिक कौन है, अकॉर्डिंग टू इंडक्टिव इफेक्ट, अकॉर्डिंग टू इंडक्टिव इफेक्ट सबसे ज्यादा बेसिक कौन है, अकॉर्डिंग टू इंडक्टिव इफेक्ट सबसे ज्यादा बेसिक कौन है, टर्शरी अमाइन. उससे कम कौन है, सेकेंडरी अमाइन. उससे कम कौन है, यस, प्राइमरी अमाइन. उससे कम कौन है, अमोनिया. उससे कम कौन है, ये अकॉर्डिंग टू इंडक्टिव इफेक्ट बेसिसिटी आई. कौन सा इफेक्ट आई, इंडक्टिव इफेक्ट. तो बोलोगे आप ऐसे क्यों बोल रहे हो मैम, क्योंकि और एक इफेक्ट है, इसको हमने डिजोल्व किसमें किया है, नाइट्रोजनला वॉटर मध्ये टाकलंय,
कशामध्ये डिझॉल्व्ह केलंय? वॉटरमध्ये. कशामध्ये डिझॉल्व्ह केलंय? त्याचा एक इफेक्ट येते सॉल्वेशन इफेक्ट. कसला इफेक्ट येतो? कसला इफेक्ट येतो? कसला इफेक्ट येतो? सॉल्वेशन इफेक्ट. बाळांनो, सोल्युशन हा पूर्ण टॉपिक अपलोड केलेला आहे सिस्टीमला पूर्ण. बघा, मी तर घेणारच आहे परत तुमचं, नो डाऊट. पण आता तुम्ही थोडं थोडं बघून घ्या. टाइम नाहीये म्हणून सांगू नका मला. सॉल्वेशन इफेक्ट. आता सॉल्व्हंट वॉटर आहे म्हणून त्यालाच हायड्रेशन इफेक्ट म्हणतो. कसला इफेक्ट म्हणतो? कसला इफेक्ट म्हणतो? हायड्रेशन इफेक्ट. हा, त्या हायड्रेशन इफेक्टचं म्हणणं काय आहे की असा अमोनियम आयन जो जास्त हायड्रेट होईल तो जास्त स्टेबल, आणि जो जास्त स्टेबल असेल तर त्याची बेसिक कॅरेक्टर काय असणार आहे? जास्त. एखादा अमोनियम आयन आहे, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी किंवा अमोनियाचा फॉर्म झालेला अमोनियम आयन, H+ आयन एक्सेप्ट करून अमोनियम आयन फॉर्म होतो. तर तो काय अमोनियम आयन फॉर्म झालाय, मग ज्याचं सॉल्वेशन काय असणार आहे? ज्याचं सॉल्वेशन काय असणार आहे? जास्त. सॉल्वेशन जास्त आहे म्हणजे त्याच्या अराउंड वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतात, बॉन्डिंग होतं, हायड्रोजन बॉन्डिंग, त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी काय राहते? जास्त. मग तो अमोनियम आयन जास्त स्टेबल असेल तर त्याची बेसिक कॅरेक्टर काय असणार आहे? जास्त. अमोनियम आयन जास्त स्टेबल आहे म्हणजे तो प्रोडक्ट साईडला जास्त वेळ टिकणार. प्रोडक्ट साईडला जास्त वेळ टिकणार म्हणजे केबीची व्हॅल्यू जास्त येणार. केबीची व्हॅल्यू जास्त येणार म्हणजे पीकेबीची व्हॅल्यू काय येणार आहे? कमी. केबीची व्हॅल्यू जास्त येणार म्हणजे पीकेबीची व्हॅल्यू, केबीची व्हॅल्यू जास्त येणार म्हणजे पीकेबीची व्हॅल्यू. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. इथं बघा, परत हा आहे तसाच कन्सेप्ट घेऊया. हा तुमचा नायट्रोजन बरोबर लोन पेअर होता, ह्याला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, तुमचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? तर बॉन्ड पेअर, आणि अमोनियम आयन फॉर्म झाला. मग तो प्रायमरी असू शकतो, सेकंडरी असू शकतो किंवा टर्शरी असू शकतो. हा जो अमोनियम आयन आहे ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो? ह्या अमोनियम आयनला आपण कसला ऍसिड म्हणतो? कॉन्ज्युगेट ऍसिड. काय म्हणतो आपण? आणि तुमचा कॉन्ज्युगेट ऍसिड जेवढा जास्त स्टेबल असेल तेवढा जास्त बेसिक कॅरेक्टर. कारण कॉन्ज्युगेट ऍसिड जेवढं जास्त स्टेबल आहे म्हणजे प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन तेवढे जास्त. जेवढं जास्त प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे तो प्रोडक्ट टू रिएक्टंट इझिली कन्वर्ट होणार. आणि जर तो प्रोडक्ट टू रिएक्टंट जास्त इझिली कन्वर्ट होत नसेल तर त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे? तर जास्त. काय जास्त असणार आहे? स्टॅबिलिटी. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? ठीक है. हा अमोनियम आयन आहे, अमोनिया पासून बनलेला आयन. हे अमोनिया होता NH3, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? तर बॉन्ड पेअर मध्ये. हा फॉर्म झाला अमोनियम आयन. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, हा प्रायमरी अमाइन. हा प्रायमरी अमाइन आहे, ह्याच्यामध्ये परत प्रायमरी अमोनियम आयन आहे. कसला अमोनियम आयन आहे? हा प्रायमरी अमोनियम आयन. नेक्स्ट, हा कोण आहे? सेकंडरी अमोनियम आहे. कोण आहे हा? RNR. H होता, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बघा, मी कोऑर्डिनेट बॉन्ड एरो न दाखवतेय. कोऑर्डिनेट बॉन्ड कशाने दाखवतेय? एरो. समजलं? ओके. येत आहे ना? हा H आहे ना? किती H आहे तिथं? 4. इथं ह्याला वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतो असा. हा वॉटर मॉलिक्यूल आहे OHO. HOH. हा कोण आहे? OH. OH. किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतात अमोनियम आयनला? प्रायमरी फक्त अमोनियम आयनला किती जण सराउंड करतात? 4. किती जण सराउंड करतात? किती जण सराउंड करतात? 4. किती जण सराउंड करतात? 4. समजते? 4 जण सॉल्वेशन, 4 वॉटर मॉलिक्यूल्स.
आता इथं किती हायड्रोजन आहेत? 3. मग किती वॉटर मॉलिक्युल्स अराउंड? ह्या केसमध्ये हे हायड्रोजन बॉन्डिंग आहे हा, हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन आणि हायड्रोजन. सगळ्यात जास्त सॉल्वेशन कशामध्ये झालं? बिकॉज सॉल्वेशन, जेवढं जास्त सॉल्वेशन ना, सॉल्वेशन is directly proportional to the stability of conjugate acid. Stability of what? Stability of conjugate acid. Stability of what? Stability of what? Conjugate acid. So मेरे को बताओ सबसे ज्यादा सॉल्वेशन किसका हुआ? अमोनियम आयन का. अगर अमोनियम आयन का सॉल्वेशन सबसे ज्यादा हुआ, मतलब अमोनियम आयन सबसे ज्यादा स्टेबल है. उससे कम स्टेबल प्राइमरी अमोनियम आयन, उससे कम स्टेबल सेकेंडरी अमोनियम, उससे कम स्टेबल टर्शियरी अमोनियम. कैसे कंसेप्ट से? सॉल्वेशन इफेक्ट से. टोटली उल्टा इंडक्टिव इफेक्ट का. किसका उल्टा? इंडक्टिव इफेक्ट का उल्टा. इंडक्टिव इफेक्ट का उल्टा क्या? कि आपका जो अमोनियम आयन है वो बहुत ज्यादा स्टेबल है एज अ कॉन्जुगेट एसिड कंपेयर टू व्हाट? कंपेयर टू व्हाट? प्राइमरी अमाइन. कंपेयर टू व्हाट? secondary amine. Compared to what? Tertiary amine. Means these two effects totally run opposite to each other. In case of what? See, इधर यहाँ पे मैं प्लस लेना चाहिए था, यहाँ पे R3 सॉरी R2 ही, ये NH2 यहाँ पे प्लस आएगा और ये R3 NH क्या आएगा तो प्लस. समझ में आ रहा है? यस और नो? तो इसके मुताबिक अगर इसका सॉल्वेशन ऑर्डर ये है, स्टेबिलिटी ऑर्डर कॉन्जुगेटेड एसिड का ये है, तो ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी, ऑर्डर ऑफ बेसिसिटी क्या रहेगा? इसकी ऑर्डर ऑफ बेसिसिटी क्या रहेगी? कि मेरा अमोनिया जो है वो ज्यादा बेसिक है प्राइमरी अमाइन से, प्राइमरी अमाइन मोर बेसिक है सेकेंडरी अमाइन, सेकेंडरी अमाइन मोर बेसिक है टर्शियरी अमाइन. एक इफेक्ट कौन सा है? एक इंडक्टिव इफेक्ट है. एक इफेक्ट कौन सा है? सॉल्वेशन इफेक्ट. ठीक है, ये दो इफेक्ट है. अगर मैंने यहाँ लिखा अमोनिया, यहाँ लिखा प्राइमरी अमाइन, यहाँ लिखा सेकेंडरी अमाइन और यहाँ पे लिखा टर्शियरी अमाइन, तो मैं क्या बोलूंगी? अकॉर्डिंग टू इंडक्टिव इफेक्ट बेसिसिटी मेरी ऐसे बढ़ रही है, अमोनिया टू टर्शियरी अमाइन. कैसे बढ़ रही है? अमोनिया टू कैसे बढ़ रही है? टर्शियरी अमाइन. लेकिन सॉल्वेशन इफेक्ट के मुताबिक, लेकिन सॉल्वेशन इफेक्ट के मुताबिक, सॉल्वेशन इफेक्ट के मुताबिक ऐसी बेसिसिटी बढ़. इसका हम लोग कंबाइंड इफेक्ट देखते हैं. कैसा इफेक्ट देखते हैं? तो कंबाइंड इफेक्ट मुझे ये बताता है कि अमोनिया, अमोनिया टू प्राइमरी अमाइन, अमोनिया टू प्राइमरी अमाइन बेसिसिटी बढ़ता है. प्राइमरी अमाइन टू सेकेंडरी अमाइन भी बेसिसिटी बढ़ता है. लेकिन सेकेंडरी अमाइन से टर्शियरी अमाइन का बेसिसिटी कम रहता है. अगर सभी अल्काइल ग्रुप्स उनके क्या रहेंगे? सेम, सेम अल्काइल ग्रुप्स है. ये मिथाइल, सभी मिथाइल ही है. सभी क्या है? समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? कंबाइंड इफेक्ट क्या है? अमोनिया से मोर बेसिक प्राइमरी अमाइन, प्राइमरी अमाइन से मोर बेसिक, लेकिन सेकेंडरी अमाइन से कम बेसिक. और ये तो ठीक है, हम लोग कंबाइंड इफेक्ट वगैरह बता रहे हैं, लेकिन टोटली डिपेंड करता है पीकेबी वैल्यू पे. आप पीकेबी वैल्यू फाइंड करो. जितना कम पीकेबी वैल्यू, जितना कम, जितना कम पीकेबी वैल्यू उतना ज्यादा बेसिक कैरेक्टर. जितना कम पीकेबी वैल्यू उतना ज्यादा, जितना कम पीकेबी वैल्यू उतना ज्यादा. समझ में आया? अब यहाँ पे तो एक लॉजिक दिमाग में डाल लो
कि सिर्फ अगर आपका अमोनिया है, क्या है, सिर्फ अमोनिया है और अल्किल अमाइंस है, फिर वो अल्किल अमाइन प्राइमरी रहने दो, सेकेंडरी रहने दो या फिर टर्शियरी। अमोनिया से ये सभी ज्यादा बेसिक रहते हैं। क्या रहते हैं सभी? ज्यादा बेसिक, क्योंकि ये इंडक्टिव इफेक्ट दिखाते हैं। क्या दिखाते हैं? अगर मैंने इसको वाटर में डिसॉल्व किया नहीं है, इस अमाइंस को मैंने वाटर में डिसॉल्व नहीं किया, तो वहां पे सिर्फ इंडक्टिव इफेक्ट एक्ट करता है। कौन सा इफेक्ट एक्ट करता है? और इंडक्टिव इफेक्ट के मुताबिक फिर हम लोग वो ऑर्डर फॉलो करेंगे कि सबसे ज्यादा बेसिक टर्शरी, फिर सेकेंडरी, फिर प्राइमरी, फिर अमोनिया। लेकिन अगर हमने उस अमाइन मतलब जो भी अमोनिया फिर अमाइन है उसको वाटर में डिसॉल्व किया है, तो ये ऑर्डर फॉलो होगा कि अमोनिया से ज्यादा बेसिक प्राइमरी अमाइन, प्राइमरी से ज्यादा बेसिक सेकेंडरी अमाइन, सेकेंडरी अमाइन से कम बेसिक, सेकेंडरी अमाइन से कम बेसिक टर्शरी अमाइन, सेकेंडरी अमाइन से कम बेसिक। अब ये तो हो गया अमाइंस का। अब रह गया अरोमैटिक अमाइंस। कैसा अमाइंस? कसला अमाइन राहिला? अरोमैटिक अमाइंस। अरोमैटिक अमाइन में क्या रहता है? ये C6H5 है, यहाँ पे नाइट्रोजन है, इस पे लोन पेयर है, क्या है, और इसको अगर मैंने वाटर में डिसॉल्व किया ना, तो नो डाउट ये मेरे को एनिलीनियम आयन देगा। क्या देगा? कैसा आयन देगा? एनिलीनियम। लोन पेयर बॉन्ड पेयर में कन्वर्ट करेगा और यहाँ पे क्या आएगा? तो OH माइनस, और ये रिवर्सिबल है। फिर से ये क्या है? तो बेस, और ये क्या है? तो कॉन्जुगेट क्या है? एस। इथं बघा, हा एनिलीन आहे ना, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो नेचरमध्ये. कसं असतो नेचरमध्ये? एनिलीनचा नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनेटिंग, सिस्टीमला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. कोणाला इलेक्ट्रॉन डोनेट करतो? सिस्टीम. सिस्टीमला इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजे ह्याचा लोन पेयर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेयर. आणि हा बॉन्ड पेयर कशामध्ये कन्वर्ट झाला? तर लोन पेयर. म्हणजे इथं फॉर्म होताना काय होणार आहे? तर C6H5, इथं काय येणार आहे? तर NH2, यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस. इथं लोन पेयर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेयर. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे गेलाच, त्यामुळे अमाइन वरती चार्ज प्लस डेव्हलप झाला. पण इथं हा लोन पेयर, हा बॉन्ड पेयर, हा बॉन्ड पेयर आहे, बॉन्ड पेयर. हा बॉन्ड पेयर कशामध्ये कन्वर्ट झालाय? लोन पेयर. म्हणजे इथं लोन पेयर आला. परत हे आहे तसे बॉन्डला. परत हा लोन पेयर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेयर. आणि हा बॉन्ड पेयर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर लोन पेयर. म्हणजे परत इथं काय येणार आहे? C6H5, डबल बॉन्ड काय येणार आहे? NH2. इथं बॉन्ड, इथं नेगेटिव्ह चार्ज, परत इथं आहे तसा बॉन्ड येणार. परत हा लोन पेयर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेयर. आणि हा बॉन्ड पेयर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेयर. म्हणजे परत इथं काय येणार आहे? C6H5, डबल बॉन्ड काय येणार आहे? तर NH2, यावरती चार्ज काय येणार आहे? तर प्लस. हा परत बॉन्ड आहे, हा परत इथं काय आहे? तर बॉन्ड, हा लोन पेयर आला. आता परत हा लोन पेयर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेयर. आणि हा बॉन्ड पेयर कशामध्ये कन्वर्ट झाला? तर लोन पेयर. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याचे? किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत? 5. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे? 5. 1 2 3 4 5. हा जो लोन पेयर आहे ना ह्याच्या डोक्यावरती, हा लोन पेयर H प्लस आयन एक्सेप्ट करण्यापेक्षा, हा लोन पेयर H प्लस आयन एक्सेप्ट करण्यापेक्षा कशामध्ये बिलीव्ह करतो सांगा? कशामध्ये बिलीव्ह करतोस तू? सिस्टीम मध्ये फिरण्यात. कारण सिस्टीम मध्ये फिरल्यामुळे रेझोनन्स, रेझोनन्समुळे स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार आहे. कधीही एखादा मॉलिक्यूल स्टॅबिलिटीकडे जास्त लक्ष देत असतो. कशाकडे जास्त लक्ष देत असतो? त्याला स्टॅबिलिटी कशी मिळते? रेझोनेट होऊन. लोन पेयर बॉन्ड पेयर बॉन्ड पेयर लोन पेयर करतो. त्यामुळे एनिलीन इज बिझी इन शेअरिंग इज लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन टू द सिस्टीम. मग इकडं सगळं फिरून फिरून आल्यानंतर मग त्याला देणार, मग परत घेणार, म्हणणार नको नको नको, माझा H प्लस आहे, तुझं H प्लस आहे, बोंबलत जाऊ दे म्हणता. हा H2चा मला का नको H प्लस आहे, मला फिरण्यात मजा येतोय, रेझोनन्स आहे, स्टॅबिलिटी काय आहे? जास्त. समजते का? आणि हा जो एनिलिनियम आयन फॉर्म झालाय कॉन्जुगेट ऍसिड, हा ह्या बेस पेक्षा कमी स्टेबल असतो. काय असतो? काय असतो? कमी स्टेबल. कारण त्याचे दोनच फॉर्म होतात. इथं बघा की ह्याचा लोन पेयर कशामध्ये कन्वर्ट झालाय?
ह्याचं लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झालाय. इथं सिस्टीम मध्ये हे एकच आहेत. आता ह्याचा काही संबंधच येत नाही. ह्याचा काही संबंध म्हणजे ह्याच्याकडे लोन पेअर नाहीये. तो लोन पेअर काय सिस्टीमला शेअर करू शकत नाही. तर हा फक्त आतले बॉन्ड फिरतात. आतले बॉन्ड फिरतात असे फिरतात. कसं हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं, झालं NH3. परत हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं, हा बॉन्ड इथं. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत? 2. ऍनिलिनियम आयन जो की कॉन्जुगेट ऍसिड आहे त्याचे 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. आणि ऍनिलिन चे किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत? 5. कोणाची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे? रिएक्टंटची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे का प्रोडक्टची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे? रिएक्टंटची. त्यामुळे तो इझिली ऍनिलियम आयन देत नाही. बेसिक कॅरेक्टर दाखवणार पण खूप कमी. पण म्हणजे तसं कंपॅरिझन जर तुम्ही घेतला तर तुमचा ऍनिलिन जो आहे दॅट इज अरोमॅटिक अमाइन जो आहे हा कमी बेसिक असतो अमोनियापेक्षा. अमोनियापेक्षाही काय असतो? कमी बेसिक. कारण अमोनिया ऍटलिस्ट त्याचं स्वतःचं लोन पेअर देतो तरी सिस्टीमला आणि त्याची स्टॅबिलिटी जास्त असते सॉल्वेशन इफेक्टमुळे. कशा इफेक्टमुळे? इथं काय नाही देणार लोन पेअर परत घेणार, परत नको म्हणणार माझं मी फिरत बसतो इथं, तुझ्या देऊन तिथं 2च रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होणार. इथं मी ऍनिलिन म्हणून राहिलं तर 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होतात. स्टॅबिलिटी जास्त. काय जास्त? जेवढं काय युनिव्हर्स मध्ये घडतं स्टॅबिलिटीसाठी. तुम्ही काय आता पडताय, तुम्ही जेवढं काय अभ्यास करताय, रन करताय, सगळं करताय कशासाठी? तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्टॅबिलिटी पाहिजे म्हणून. इथं पण तेच. आणि अमोनियापेक्षा बेसिक कोण असतात? तर मग अमाइन्स बेसिक असतात. समज मिळाले? लास्ट पॉइंट आहे तो झाला की संपतो पॉइंट बेसिसिटी ऑफ अमाइनचा. मोठा आहे मला माहित आहे पण तो थोडं कंटिन्युअस शिकवायला लागतो मगच लक्षात येते. हा शिवा देऊ नका रे मला. मग तो कंटिन्युअस शिकवायला लागतो नंतर समजत नाही तोडून शिकवलं तर. ठीक आहे. आता एक कन्सेप्ट असते की तुम्हाला माहित आहे की ऍनिलिन जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे किंवा इलेक्ट्रॉन काय आहे तर विड्रॉइंग. इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन काय आहे तर विड्रॉइंग. आपल्याकडे खूप व्हेरायटी ऑफ ग्रुप्स असतात. एक तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात आणि दुसरे काय असतात तर इलेक्ट्रॉन काय असतात तर विड्रॉइंग असतात. तुम्हाला हे आठवते का अल्कोहोल फिनॉल्स मध्ये मी फिनॉल्स मध्ये तुम्हाला सांगितले की जेव्हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी एखाद्या पोझिशनची वाढते, ही ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे, ही ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे आणि ही ऑर्थो पोझिशन आहे. जसं अल्कोहोल्स मध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? वाढते. तसं ऍनिलिन मध्ये पण ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? वाढते. त्यामुळे तो हायली रिंग ऍक्टिव्हेटिंग असतो आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतो. काय असतो? आता जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स कोण आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स कोण आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे हॅलोजन, OH, इथर, अमाइन्स. मग तो प्रायमरी सेकंडरी टर्शरी कोणता पण अमाइन असू दे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स कोण आहेत? म्हणजे सिस्टीम पासून इलेक्ट्रॉन शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काढून घेतात. सिस्टीम पासून हे सिस्टीमला शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतात, स्वतःचं लोन पेअर देतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप स्वतःचं लोन पेअर देतात. ह्यानं दिला ना सगळ्या केसमध्ये नायट्रोजन दिला ना लोन पेअर. ही वॉज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग काढून घेतात कोण आहेत? नायट्रो ग्रुप आहे, सायनाइड ग्रुप आहेत, सगळे कार्बोनिल कंपाऊंड्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, ईस्टर्स एक्सेट्रा. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? यस और नो? यस और नो? सो अगर कोई भी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पैरा पोजिशन को ज्वाइन है, पैरा पोजिशन इज हाईली रिंग एक्टिविटी, क्योंकि ऑर्थो को 2 मसले आ जाते हैं, पॅराला काय येत नाही, एकच आहे, एकाच पोझिशनला. तर हा काय करणार आहे? स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. परत ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर बॉन्ड पेअर लोन पेअर. म्हणजे इथं लोन पेअर स्वतःचा लोन पेअर इथं लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये झाल्यामुळे हा ह्याचा ऍनिलिनचा लोन पेअर फ्री ठेवतो. काय ठेवतो ऍनिलिनचा लोन पेअर? नायट्रोजनचा अमाइन जो आहे अमाइनचा लोन पेअर फ्री ठेवतो आणि तो लोन पेअर इझिली मग कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो? बॉन्ड पेअर मध्ये. H+ आयन इझिली काय करू शकतो? एक्सेप्ट करू शकतो आणि ऍनिलिनियम आयन फॉर्म करू शकतो. आणि तिथे त्याला कमतरता जास्त निर्माण फील होणार नाही कारण इथे सिस्टीमला हा रेझोनेट होतोय. ह्याचे 5 चे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेतच. स्टेबल आहे.
समजते का? पण इथं जर मी पॅरा पोझिशनला एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप घेतला, कोण जॉईन केला? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करत असतात? हा जो आहे ना सिस्टीमचा, हा ओढतात स्वतःकडे. हा इथं ओढला की हा इथं ओढला. ह्याच्या हा जर इथं ओढला तर यावरती चार्ज काय डेव्हलप होतो? पॉझिटिव्ह. हा भरण्यासाठी हा बॉन्ड इथं काय होणार आहे? पॉझिटिव्ह. हा इथं पॉझिटिव्ह झाल्यामुळे हा लोन पेअर काय होणार आहे? कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. परत हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लोन पेअर. म्हणजे ह्याचा जो लोन पेअर पहिला जरा जरी फ्री होता, तोही फ्री राहिला. कारण काय झालं? नाही, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपनं सिस्टीम कडूनच शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेतला. सिस्टीमची कमतरता पूर्ण करण्यासाठी ॲनिलीन, नायट्रोजन स्वतःचं लोन पेअर सिस्टीमला देतो. मग सगळ्यात फ्री लोन पेअर कुठे आहे? H प्लस आयन एक्सेप्ट करण्यासाठी. आणि सगळ्यात कमी फ्री लोन पेअर कुठे आहे? H प्लस आयन एक्सेप्ट करण्यासाठी. सगळ्यात इझिली इलेक्ट्रॉन लोन पेअर एक्सेप्ट म्हणजे लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा H प्लस आयन एक्सेप्ट होऊ शकतो. कोणत्या कंडिशन मध्ये? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेव्हा जॉईन होतो का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जेव्हा जॉईन होतो? कुठे अवेलेबल आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेव्हा जॉईन झाला तर त्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपनं स्वतःचे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सिस्टीम मध्ये फिरवले. त्यामुळे ॲनिलीनच्या नायट्रोजनचा लोन पेअर फ्री होता, जो इझिली लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होऊन ॲनिलीन आयन बनवू शकत होता. पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच्या केसमध्ये उलट झालं. तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपनं शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सिस्टीमचा घेतल्यामुळे सिस्टीम काय करतो? तर ॲनिलीनचा नायट्रोजनचा लोन पेअर घेतो. म्हणजे त्याचा लोन पेअर अवेलेबल नसणार आहे. आणि हा तर आहे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चरचा मधला. So, because all about this aspects considers की जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पॅरा किंवा ऑर्थो पोझिशनला असेल तर त्याचं बेसिक कॅरेक्टर काय असणार आहे? वारणार. ॲनिलीन पेक्षा एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला असेल तर त्याची बेसिक कॅरेक्टर काय होणार आहे? बेसिक कॅरेक्टर काय होणार आहे? वाढणार. आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला तर त्या ॲनिलीन पेक्षा त्याची बेसिक स्ट्रेंथ काय होणार आहे? समज में आ रहा है? अजून एक, मोर द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन, जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईन होणार आहे तेवढा जास्त बेसिक कॅरेक्टर. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईन होणार आहे तेवढं कमी बेसिक कॅरेक्टर. समज में आ रहा है? आणि ते मोस्टली ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच व्हायला पाहिजे. मेटाला काय जास्त इफेक्ट होत? कारण मेटाची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली कमी झालेली काय संबंध येत? मी काय म्हटलं, जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑर्थो पॅरा, म्हणजे इथं एक आहे, अजून एक इथं जॉईन झाला, 2 झाले, अजून एक जॉईन झाला, 3 झाले. म्हणजे मी म्हटलं की एकच OH होता, मग 2 OH आहेत, मग 3 OH आहेत. मग 3 OH असणारा ॲनिलीन जो आहे तो जास्त बेसिक असणार आहे 2 OH असणाऱ्यापेक्षा, आणि त्यापेक्षा 1 OH. इथं या केसमध्ये एक NO2 आहे, परत आणि एक NO2 जॉईन झाला कमी बेसिक, परत आणि NO2 खूपच कमी बेसिक. हे तर काय न्यूट्रल एक्सटेंडला आपण बघू शकतो. पॉइंट समजला का? हा, येस ऑर नो? नोट्स आहेत ते सगळे नोट्स रीड करा आणि लिहून काढा आणि समजून घ्या आता काय काय मी सांगितलेलं आहे. आवरा.